वच्छी मावशीने मूर्ख बनवलंय मला। क्षीरसागरांचे पैसे आपण कशा पद्धतीने वापरलोय हे जर त्यांना कळलं असतं तर काय झालं असतं। क्षीरसागरबाईची समजूत काढता काढता नाकी 9 वाले असते। एक बरं झालं की दोघं गेले कुलदैवताच्या दर्शनाला, निदान 7-8 दिवस तरी येणार नाहीये। मी तुम्हाला सांगत होते तेव्हा तुम्हाला खोटं वाटत होतं। तो माणूस म्हणजे तो आलेला हरिराम, तो घिरट्या घालत होता आपल्या घराभोवती। अगं तू पण घाबरलीच होतीस ना त्याला बघून, म्हणून तर लगेच खर्च करून टाकले ना आपण सगळे पैसे। मग काय करायचं आता? काय करायचं याची मला कल्पना नाहीये, पण जे झालं ते कसं काय झालं? एवढा मोठा समजुतीचा घोळ तुझ्याकडनं झाला कसा? दागिने आणि पैसे पाठवले होते क्षीरसागराने, तुला वाटलं देशपांडेने पाठवले। एवढी मोठी चूक। वच्छी मावशीने माझ्या डोक्यात भरवलं होतं की देशपांडे 1.25 कोटी पाठवणार आहेत। तेवढ्यात तो माणूस बॅग घेऊन आला, त्याच्या मागोमाग देशपांडे आले। मी तुम्हाला शब्द दिला होता मी जमवून आणलं असं हे म्हणाले। मला वाटलं ते पैशाबद्दलच बोलतायत, मी आभारही मानले त्याचे। काय झालं होतं माझ्या डोक्याला तेव्हा कोण जाणे। ललिता, हा वच्छी मावशींचा डाव तर नसेल ना? नाही, तो योगायोगच होता। जोरावर होतं नशीब वच्छी मावशींचा। एवढा मोठा योगायोग? तुला आठवतंय का तू वच्छी मावशींना धमकी दिली होती की देशपांडेंनी 1.25 कोटी नाही दिले तर हे लग्न होऊ देणार नाही म्हणून। हो, पण एवढ्या पैशांची सोय करणं सोपं आहे का? नाही, नव्हतंच। पण नेमकी त्याच दिवशी क्षीरसागरांच्या घरावर धाड कशी काय पडली? मिसेस क्षीरसागरनी त्यांचे दागिने आणि पैसे तुझ्याकडे कसे काय पाठवून दिले? आणि वच्छी मावशींना एवढी खात्री कशी काय होती की देशपांडे आपल्या पैशाची सोय करायला गेलेत म्हणून? काय लक्षात येतंय का तुझ्या? हा विचार मनातच नाही आला माझ्या। पैसे मिळाले नाहीत तर तू देशपांडेंना त्यांची पायरी दाखवणार होती, ते टळलं। आपल्यालाही नेमके पैसे मिळाले। मला तर वाटतं आपण क्षीरसागर आणि देशपांडे वच्छी मावशींच्या डावातली सोंगटी आहोत। त्या खेळवत आहेत आपल्याला आणि आपण फसतोय त्यांच्या जाळ्यात। वच्छी मावशी, हे जर असं असेल ना तर सोडणार नाही तुम्हाला मी। खेळ तुम्ही सुरू केलाय पण तो संपवेन मी।